शरणू शरणार्थ. शरणू शरणार्थ. शरणू शरणार्थ. ही अनुभव मंडप बाय लिंगायत सेवा संघ या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज जुना विषय आहे तसा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लिंगायत धर्म मान्यता आणि लिंगायत धर्म फिलॉसॉफी तत्वज्ञान यावरील जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे मागच्या काळामध्ये, त्या संदर्भात लाईव्ह येण्याचं नियोजन होतं. भावानो, कर्नाटकमध्ये 2014-18 जो निर्णय झाला लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या माध्यमाच्या संदर्भात आणि तशी शिफारस केंद्राकडे पाठवली गेली. त्या निर्णय झाला त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पण मराठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये या निर्णयाच्या संदर्भात चर्चा घडवून आणण्यात आल्या. त्याच्यातल्या एका चर्चेच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. एबीपी माझाने 20/3/2018 20 मार्च 2018 रोजी काँग्रेसच्या लिंगायत कार्डानं अल्पसंख्याक वादाला खतपाणी प्रश्नार्थक चिन्ह या विषयावर चर्चा घडवण्यात आली. या चर्चेची सुरुवात अँकर प्रसन्न जोशी अशीच करतात. आतापर्यंत सामाजिक धार्मिक मागणी लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे अशी होती, परंतु आता त्याने राजकीय स्वरूप धारण केले आहे. या डिबेटची सुरुवातच अशी आहे. राजकीय स्वरूप असण्याचं काही कारणच नाही. म्हणजे लिंगायतांच्या मागणीला राजकीय स्वरूप देऊन त्याच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचं हे पहिलंच वाक्य त्या पद्धतीचं आहे. त्याच्यापुढं त्यांनी दुसरा असा उल्लेख केलेला आहे, लिंगायत आणि वीरशैववाद आहे. वीरशैवांचे म्हणणे सर्वांना मिळून हा दर्जा हवा आहे. ह्याच्या महागातलं राजकारण लक्षात घ्या. वीरशैवांचं म्हणणं आहे की सर्वांना मिळून हा दर्जा हवा आहे. याचा अर्थ काय आहे की लिंगायत वीरशैव नावानं हा दर्जा आम्हाला अपेक्षित आहे. आणि जी मागणी अशा पद्धतीनं करतात त्यांना पूर्ण माहिती आहे की लिंगायताबरोबर वीरशैव जोडलं की ही मागणी पूर्ण होणार नाही. तर या डिबेटमध्ये जे धर्मगुरू म्हणून बोलावले होते एबीपी माझानं, ते काडसिद्धेश्वर मठ हा पूर्वापार लिंगायतांचा मठ आहे. त्यामुळे त्यांनी काडसिद्धेश्वर यांना बोलावलं असेल असं वाटतं. परंतु काडसिद्धेश्वर महाराज यांनी त्या दिवशी जी स्टेटमेंट केलेली आहेत, आजची एक भागामध्ये, आज ह्या भागामध्ये आपण फक्त त्याच्यावर चर्चा करू.
काडसिद्धेश्वर महाराजांना प्रस्तावना या चर्चासत्राची सुरुवात करण्याचा प्रस्ताव सुद्धा प्रसन्न जोशी देतात. काडसिद्धेश्वर महाराज काय काय म्हणलेत बघा. मी अगोदर ते मुद्दे वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण पाहू की त्याच्यावर आपण कसं विश्लेषण करायचं ते आपण नंतर चर्चा करू. हे जे काही चालू आहे हे देशाच्या राष्ट्राच्या दृष्टीने चांगले नाही. देश आणि राष्ट्र हे मध्ये आणलं की त्या मागणीतून हवा काढण्याचा हा प्रयत्न आहे. जर याच पद्धतीने त्यांचं बघा पुढचं वाक्य, अन्य समाज जसे गुजरातमध्ये पटेल, महाराष्ट्रात मराठे, आंध्रामध्ये कम्मा, राजस्थानमधले राजपूत मागू शकतील अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर करत गेले तर एक संघ राष्ट्राची भूमिका काहीच राहणार नाही. हे काडसिद्धेश्वर महाराजांचे मत आहेत. आपण बाकीचे वक्ते ह्या चर्चासत्रामध्ये आहेत, परंतु आज आपण फक्त ज्यांना लिंगायत धर्मगुरू म्हणून मीडियानं बोलवलेलं आहे त्यांचं काय मत आहे ह्याच्याविषयी आपण फक्त काडसिद्धेश्वर महाराजांविषयीच आज चर्चा करू. आता विनाकारण इतर समाजावर ढकलणं, कधी पटेलांनी मागणी केलेली नाही, कधी मराठ्यांनी मागणी केलेली नाही, किंवा कधी कम्माने मागणी केलेली नाही, कधी राजपुतांनी मागणी केलेली नाही, परंतु जाणून बुजून लिंगायत मागणीला कसं फाटा द्यायचा त्या पद्धतीनं इतरांना मध्ये ओढण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काय म्हणतात, लिंगायत धर्माची स्थापना 12व्या शतकात झाली. 800 वर्षापासून हा धर्म स्वतंत्र आहे हे तथ्य नसून कपोलकल्पित कथा आहे. हे काडसिद्धेश्वर महाराजांचं मत आहे, हे त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याच्या पुढं त्यांचं मत आहे की हिंदू धर्मामध्ये जसे शैव आणि वैष्णव पंथ आहेत, बघा त्यांचं वाक्य काय आहे ते, हिंदू धर्मामध्ये जसे शैव आणि वैष्णव पंथ आहेत तसे शैव धर्मामध्ये, लगेच त्याच्या पुढचं वाक्य त्यांचं काय आहे की जिथं त्यांनी हिंदू धर्मामध्ये शैव आणि वैष्णव पंथ म्हणतात, म्हणजे शैवाला पंथ म्हणतात, त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य आहे तसे शैव धर्मामध्ये अनेक उपपंथ. लक्षात घ्या, म्हणजे शिकवून आणलेला पोपट कसा बोलतोय आणि त्याच्या बोलण्यामध्ये कशा चुका घडतात हे यावरून लक्षात घ्या. शैव धर्मामध्ये अनेक उपपंथ काश्मीरी, पाशुपर, नपुलिश, कालामुखी शैव आहेत. त्याचप्रमाणे वीरशैव किंवा लिंगायत एक पंथ आहे. कुठं वाचलं, कुठं लिहिलंय, संदर्भ काहीच नाही. हा स्वतंत्र धर्म होऊ शकत नाही. भावानो, काडसिद्धेश्वर महाराजावरच आजची डिबेट घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो की तो एक लिंगायत मठ आहे. जवळपास 14व्या शतकामध्ये तो स्थापन झालेला मठ आहे. आणि लिंगायत मठाधीशच कोणत्या पद्धतीनं संभ्रम निर्माण करतात यासाठी आजचा आपण सेशन त्यांच्यावरच घ्यायचं ठरवलेलं आहे. लिंगायत धर्म स्थापन करण्याकरिता हिंदू धर्मापेक्षा वेगळे काय, हे तिथं लिंगायत धर्माविषयी शशीपट्टण म्हणून ज्यांनी जी मुद्दे लिंगायत स्वतंत्र धर्म कसा आहे ते मुद्दे त्यांनी खोडून काढण्यासाठी त्यांनी पुढे काय म्हणतात बघा. मूर्ती पूजा मानत नाही लिंगायत धर्मात. त्याला काडसिद्धेश्वर महाराज काय म्हणतात बघा, शिवलिंगाची छोटी मूर्ती मध्ये ठेवून इष्टलिंगाची मूर्ती पूजा केली जाते. लिंगायत मठाधीशाकडून हे स्टेटमेंट म्हणजे लिंगायत तत्वज्ञानाचा किती अभ्यास आहे आणि किती अभ्यास केलेला आहे. त्यांनी वारंवार त्या डिबेटमध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळेस असं म्हणलेत की शशीपट्टणला वाचणं गरजेचं आहे. वाचणं म्हणजे साहित्य वाचणं गरजेचं आहे. त्यांनी साहित्य वाचलेलं नाही, त्यांनी काय कपोलकल्पित कथा मांडतायत आणि त्यांचं स्वतःचं वाचन बघा. दुसरा त्यांचा मुद्दा आहे. आता ह्या प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण आपण नंतर घेणार आहोत.
येथे अंधश्रद्धा नाही आहे. आता त्याच्या अंधश्रद्धेच्या मुद्द्याला त्यांनी काय उत्तर दिले बघा. महादार हरळय्या. आता काय बोलावं, हरळय्या कोण होते? चांभार हरळय्या. हरळय्या कोण होते ज्यांना माहीत नाही त्यांना आणून बसविलं मीडियानं लिंगायत धर्मावर चर्चा करण्यासाठी. महादार हरळय्या म्हणे. महादार हरळय्या संत शेरंतर त्यांच्या तोंडात शब्द आलेलाच नाही. जे बसवेश्वराबरोबर होते त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनी दोघांच्या पायाची चांबडी काढून चप्पल बनवून दिली. अशा पद्धतीच्या कथा मेदार केतयाने, आता केतया मेदार, तोडलेल्या बांबूच्या तुकड्याचे सोने झाले, हा एक संदर्भ त्यांनी दिलाय. म्हणजे ह्या अंधश्रद्धा आहेत. आता आपण आणि त्याच्या पुढे त्यांनी काय म्हणतात, 770 शरणांच्या जीवनाची चरित्रे अशाच कथांनी भरलेली आहेत. आता आम्ही 15-20 वर्षापासून लिंगायत मुवमेंटमध्ये आहेत. 770 शरणांची नावं अजून उपलब्ध व्हायचे आणि जर ह्यांच्याकडे त्या सगळ्यांची चरित्र आहेत तर ती आमच्या समोर तर ठेवावी, लिंगायत साहित्यात भर पाडावी त्यांनी. स्त्री समानता 12व्या शतकानंतर एकाही मठात आपला उत्तराधिकारी म्हणून एकाही स्त्रीला यांनी नेमलेलं नाही. स्त्री समतेवर त्यांचं हे स्टेटमेंट आहे. कुठल्याही स्त्रीला कुठल्याही समारंभात पुढे आणलेले नाही. वर्ग जाती विरहित जे वीरशैव किंवा लिंगायत धर्म आहे, कुठल्याही लिंगायत मठात गेलात त्याच्यावर त्यांचं मत आहे, तर लिंग बांधणारांची एक पंगत आणि लिंग न बांधणारांची एक पंगत असते, ही कुठली समानता आहे? यांनी कुठं बघितले माहित नाही. यांनी वीरशैवाच्या मठात जाऊन बघितलेलं असेल. लिंगायत मठात तर लिंगायत मठाची स्वतः उभा राहून जेवण वाढतात. मग तो कुठल्याही जातीचा असो, तो लिंगायत असो किंवा अजून कुठल्या जातीचा असो, स्वतः लिंगायत मठाधीश स्वतः जेवण वाढतात आणि स्वतः त्यांच्या पंक्तीला बसतात. ही कुठली पद्धत आहे त्यांना माहिती. हे खोटे आरोप. येथे कुठलाही वर्गभेद नाही असं जे लिंगायत धर्माविषयीचं वेगळं मत आहे. आता त्याच्यावर त्यांचं मत, बसवेश्वरांच्या समकालीन शरणांच्या नाही, त्यांनी संतांच्या शब्द संतांच्या वचनामध्ये 770 लोक होते. प्रत्येकाच्या जातीने त्यांना ओळखले जाते. महादार चेन्नैया म्हणजे चांभार चेन्नैया, तर महादार म्हणजे चेन्नैया म्हणून त्यांच्यामध्ये. मडिवाळ माचय्या म्हणजे धोबी माचय्या. जर जात त्यांना काढून टाकायची होती तर यांना जातीने ओळखण्याची गरज काय होती, असं त्यांचं मत आहे. पाहुणं, ह्या गोष्टीवर लक्षात घ्या की 12व्या शतकामध्ये जी लिंगायत मुवमेंट उभा राहिलेली आहे, बसवण्णांनी उभा केलेली आहे, ती लिंगायत मुवमेंट कशासाठी उभा केलेली आहे, तर ज्या वर्गाला कसल्याही प्रकारचे अधिकार ह्या इथल्या वैदिक व्यवस्थेनं नाकारलेले होते, ते सगळे अधिकार त्यांना परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सोबत आपल्या सोबत मांडीला मांडी लावून बसवून त्यांना शिक्षित केलं, त्यांना वचनकार केलं आणि त्यांना ते अधिकार मिळवून दिले. आता ज्या वर्गाला हे अधिकार मिळवून दिले त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जातीचा उल्लेख येणं हे क्रमप्राप्त आहे. जर समतेची मुवमेंट बसवण्णांनी उभा केलेली आहे तर तो ज्याला समतेचा अधिकार मिळवून दिला त्या शरणांच्या पूर्वाश्रमीच्या जातीचा उल्लेख येणं हे क्रमप्राप्त आहे. आणि काडसिद्धेश्वर महाराजांनी ज्या काडसिद्धेश्वर महाराज म्हणजे मूळ महाराज ज्यांनी हा मठ स्थापन केला 14व्या शतकामध्ये, त्यांची तर वचनं वाचायची होती. त्यांच्या वचनामध्ये सुद्धा ह्या सगळ्या शरणांच्या पूर्वाश्रमीच्या जातीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ज्यांनी स्वतःच्या मठाधीश ज्या म्हणजे मूळ पुरुष आहे ज्या मठाचा, त्या मठाधीशाची ज्यांनी वचनं वाचली नाहीत ते आमच्या धर्माची चर्चा करायला मीडियासमोर आणून बसवली जातात. आणि त्याच्यानंतर हे बोलतात एक आणि करतात एक.
हा त्यांचा आरोप. म्हणजे लिंगायत मुवमेंटमध्ये जी लोक कार्य करतात त्याच्यामध्ये लिंगायत मठाधीश आले किंवा कार्यकर्ते आले, त्यांच्यावर हा त्यांचा आक्षेप आहे. हिंदू धर्मात शोषण होते, येथे शोषण होत नाही. हा मुद्दा लिंगायत एक स्वतंत्र धर्मचा होता. त्याच्यावर त्यांनी काय म्हणतात बघा. आज जेवढी मठाधीश आहेत, जे लिंगायत धर्म व्हावा असे म्हणत आहेत, या सर्वांची स्कूल कॉलेजेस आहेत. मठ मोठे एकाही लिंगायतांना हे सीट देत नाहीत. मोफत किंवा कमी फीसमध्ये यांना ऍडमिशन देत नाहीत. हा त्यांचा आरोप आहे. मंदिरात पुजारी शोषण करतात म्हणणारे गरीब मुलांचे शोषण करतात स्वतः मठाधीश, असा त्यांचा आरोप आहे. भावानं, महाराष्ट्र ही म्हणजे चळवळीची भूमी आहे, माती आहे. ज्योतिरावांचा जन्म झाला नसता तर आजही आपण SC ST OBC मध्ये जी बहुसंख्य भारतीय समाज आहे, हे आजही आपण शिक्षणापासून वंचित राहिलो असतो. त्या एका व्यक्तीमुळं आपण आज बोलू शकतो, लिहू शकतो, भाषण करू शकतो किंवा आपलं मूळ इतिहास वाचू शकतो. आता ह्यांचं जे म्हणणं आहे की त्या शिक्षणाचं जर सार्वत्रिकरण आपल्या देशामध्ये जर कुणी केलं असेल तर ते लिंगायत मठांनी केलेलं आहे. हे लिंगायत मठांचं सर्वात मोठं कर्तृत्व आहे की लिंगायत मठांनी हे शिक्षणाचं सार्वत्रिकरण करून गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण दिलेलं आहे. मी पाहिलेले आजही कर्नाटकमधले काही मोजकी मठ जिथं शिक्षण संस्था आहेत, त्यांच्याकडे पद्धत काय आहे भावानो, की ज्या शेतकऱ्याला 1 एकर 2 एकर 3 एकर 5 एकर जमिनी आहेत, म्हणजे हलाखीची परिस्थिती आहे, अशा लिंगायत मठांच्या शिष्यांनी, मग ते कुठल्याही जातीचे असो, ते फक्त लिंगायतच आहेत अशातला भाग नाही, ह्यांनी स्वतःची मुलं पहिलीला मठात नेऊन सोडतात आणि ती मुलं ग्रॅज्युएट होऊन वकील, डॉक्टर, इंजिनियर त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार ते होऊन ते मठ त्या पालकांना त्यांचं मुलं परत करतात. आता एवढं मोठं काम जे उभा करतात, त्याच्यात आता काही समजा त्याच्याकडे 10 एकर जमीन आहे, त्यानं काय करतो की बाबा त्यानं मुलगा नेऊन सोडल्यानंतर 1 एकर जमीन मठाच्या नावे, मठाच्या नावे म्हणजे रजिस्ट्री करून दिलेली नसती, परंतु तो मुलगा जोपर्यंत तिथं शिक्षण घेत असतो तोपर्यंत त्या 1 एकर मध्ये पेरणी, त्याची मशागत, त्याची कापणी, मळणी करून त्याच्यात निघालेलं पीक जे धान्य आहे ते धान्य मठावर नेऊन टाकलं जातं अशा मुलांच्या पालनपोषणासाठी. एवढ्या उदात्त हेतून चालणाऱ्या मठावर ह्यांचं ऑब्जेक्शन आहे. दुसरी अशी काही मठ आहेत, समजा ह्या मठातून शिक्षण घेऊन जे बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत, त्यांनी काही त्यांचा वार्षिक फंड त्या मठाला देतात, त्या पैशातून मग पुढच्या मुलांचं बऱ्याच शिक्षण होतं. आता एवढं मोठं काम उभा करणाऱ्यावर संशय निर्माण करण्याचं हे षडयंत्र. आता शेवटच्या सत्रामध्ये आता आपण थोडा काड सिद्धेश्वर मठाविषयीचा इतिहास बघू. काड सिद्धेश्वर मठ हा इसवी 1350च्या आसपासचा आहे. सिद्ध परंपरेतून म्हणजे 12व्या शतकामध्ये जसं वेगवेगळे शैव, काश्मीरी शैव, पाशुपत शैव किंवा सिद्ध परंपरा, अशा विविध परंपरा लिंगायत धर्मामध्ये, नाथ परंपरा जसं आल्लमप्रभू नाथ परंपरेचे, अजून बरीचशी वेगवेगळ्या परंपरेतून लिंगायत धर्मामध्ये त्यांची परंपरा विसर्जित करून आलेले. तसे हे सुद्धा नाथ परंपरेतून काड सिद्धेश्वर जे मूळ पुरुष आहेत ह्या मठाचे संस्थापक, ते जिल्हा बेळगाव, तालुका आथनी, गाव शेगुनशी या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला. शिवभक्ती संपन्न गौड म्हणजे पाटील परिवारातले. त्यांचा आराध्य दैवत ही श्री शल्य मल्लिकार्जुन. हा परिसर
आथणी हा जो परिसर आहे त्यांच्या गावाचा हा लिंगायत प्रभावित असल्यामुळे, त्यांची लिंगायत विचारधारेशी लहानपणापासून ओळख असल्यामुळे त्यांनी संगमेश्वर देवरू यांच्याकडून इष्टलिंग दीक्षा घेतली. हा संदर्भ त्यांच्याच वचनामध्ये आहे. म्हणजे काडसिद्धेश्वर महाराजांची जी वचनं, उपलब्ध वचनं आहेत जवळपास 500, त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे, त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे संगमेश्वर देवरूंचा. आता ही काड म्हणजे काय की काड हे कन्नडमध्ये अरण्य म्हणजे जंगल, अरण्यामध्ये शिवयोगाच्या माध्यमातून सिद्धी प्राप्त केली म्हणून त्यांनी त्याला काड सिद्धेश्वर नाव दिलेलं आहे. आणि ते चरजंगम म्हणजे अस्थिर राहून लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार कर्मठपणे करणारे असे शरण होते. त्यांनी येडूर, कोन्नूर, करवीरपूर वरून सिद्धगिरी येथे ते स्थिर झाले. आता त्यांची जी वचनं आहेत 500 वचनं, त्याच्यामध्ये ह्यांनी जी मुद्दे उपस्थित केलेले आहेत ना, त्यांच्या वचनामधूनच आज त्यांना आपण उत्तर देणार आहेत. म्हणजे ज्या मठावरचे मठाधीश आहेत त्यांनी त्या मठाच्या संस्थापकानं लिहिलेली वचनं सुद्धा ज्या व्यक्तीनं वाचलेली नाहीत, तो व्यक्ती आम्हाला आमचा धर्म शिकवायला मीडियानं आमच्या समोर बसवलेला आहे. आता त्यांच्या वचनामध्ये सुद्धा बऱ्याच शरणांचा, त्यांच्या कायकांचा उल्लेख काडसिद्धेश्वरांनी केलेला आहे. ते शरण तर शरण तत्वाच्या आचरणाचा आग्रह त्यांनी आग्रहाने केलेला आहे. आता त्यांची जी वचनं आहेत, 1-2 वचनं आपण घेऊ, सगळी वचनं काय आपण घेऊ शकत नाही, परंतु त्यांचं एक वचन आहे, काड सिद्धेश्वरांचं वचन आहे, माझी भाषा नाही ती. वेद पठन करणारे सगळे वांझेचे संतान आहेत. काड सिद्धेश्वरांचं वचन आहे. ज्या मठावर हे आत्ताचे काडसिद्धेश्वर स्वामीजी बसलेले आहेत आणि त्या मठाच्या मठाधीश म्हणून त्यांनी जे स्टेटमेंट मीडिया समोर केलेले आहेत, चर्चेमध्ये केलेले आहेत, त्या मठाचे संस्थापक काय म्हणतात, आज ह्यांनी ज्या विचारधारेसाठी लिंगायत धर्माला सोडचिठ्ठी दिली, त्या विचारधारे म्हणजे ती विचारधारा त्या मठाची तरी आहे का, ह्याचा सुद्धा अभ्यास त्यांनी केलेला नाही. वेद पठन करणारे सगळे वांजेचे संतान, शास्त्र पठन करणारे सगळे वेशेचे संतान, पुराण सांगणारे सगळे कुंटनीचे संतान, कुंटनखाना चालवणारे, आगम पाहणारे सगळे ब्राह्मण स्त्रीचे संतान, तर्कतंत्र पाहणारे सगळे वैदिनीचे संतान, असे वेदागम शास्त्र पुराण तर्कतंत्र एकूण आचरण करणारी सारी डोंबारणीची मुले, अशा जडमती व्रतभ्रष्ट अपवित्रांना भवबंधन सुटणार नाही, मुक्ती मिळणार नाही, अशांच्या पुण्यास अधिकारी असलेले म्हणजे ज्यांच्यासाठी ह्यांनी हे सगळं करतात, त्या ब्रह्मा विष्णू रुद्र आदी देवतांचेही भव सुटणार नाही, मुक्ती मिळणार नाही, असे म्हणाला तुमचा शरण. काड नोळ नाद शंकर प्रिय चिन्ह कदम लिंग निर्माय प्रभुवे, हे त्यांचं अंकित आहे. हे काडसिद्धेश्वरांचं 259 नंबरचं वचन आहे. आता लक्षात घ्या, ज्या लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी एवढी मोठी आंदोलन, लाखोनं लोक रस्त्यावर आली, तो लिंगायत धर्म हा अवैदिक धर्म आहे. लिंगायत विचारधारा ही अवैदिक आहे. वेदाचा, आगमांचा किंवा पुराणांचा हा कसलाही संबंध नसलेली ही लिंगायत विचारधारा आहे. आणि हे मठाधीश जे महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये ज्या आणि 770 शरणांनी स्वतःच्या त्यागातून जी विचारधारा आपल्याला दिलेली आहे, त्या विचारधारेला पायीक राहण्यापेक्षा हे मठाधीशच जर विरोधकांचं काम करत असतील तर शत्रूची आपल्याला गरज काय आहे दुसऱ्या.
आता जे त्यांनी दुसरा एक संदर्भ इष्टलिंग पूजेला मूर्ती पूजेचं स्वरूप त्यांनी म्हणलेलं होतं, त्याच्यावरचं काड सिद्धेश्वरांचं वचन. इष्टलिंग काय आहे त्यांनी सांगितलेलं आहे. जलातील सूर्यापरी, भूमीतील द्रव्यपरी, लाकडातील अग्निपरी, पुष्पातील परिमळापरी, क्षीरातील तुपापरी आहात हो. म्हणजे जलातील सूर्याप्रती, भूमीतील द्रव्यपरी, भूमीत जी खनिज आहेत जे लपलेले आहेत त्याला शोधून काढावं लागतं. लाकडातील अग्निपरी, लाकड प्रज्वलित झालं म्हणजे त्यात अग्नी आहे. आणि फुलातील परिमळ सुगंधापरी, आणि दुधातील तुपापरी म्हणजे तुपासारखं तुम्ही आहात. आता हे इष्टलिंग हे बसवण्णांनी एक दिलेलं माध्यम आहे. तुम्हाला शिवयोगासाठी एक माध्यम दिलेलं आहे बसवण्णांनी. आणि त्याच्यामध्ये ह्यांनी काय म्हणतात की शिवाची पिंड मध्ये ठेवून त्याची मूर्तीपूजा आहे. आता काड सिद्धेश्वर महाराज त्याच्यावर दुसरं वचन काय आहे बघा. ती पूजा कशी आहे आणि कुणाची आहे. ब्रह्मांडातील लोक देव देव म्हणून दमत आहेत. म्हणजे ह्या विश्वातात लोक देव 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 म्हणून दमत आहेत. कारण काय, तर त्याचं कारण काय आहे. आपणच देव आहोत हा ठाव जाणत नाही. म्हणजे देव कोण आहे तर तुम्ही स्वतः आहात. हे कोण म्हणतंय, काड सिद्धेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यामुळं तुम्ही इतर देवतांच्या मागे पळता, जी काल्पनिक दैव आहेत त्या दैवतांच्या माग, कल्पनेच्या माग तुम्ही पळत राहता, परंतु स्वतःला न ओळखता. एक लक्षात घ्या ह्याच्यातला मतितार्थ कसा आहे की जर 8,000 वर्षापूर्वी या देशामध्ये शिवसंस्कृती नांदत होती, शिवधर्म नांदत होता, त्या शिवकुळातलेच आपण सगळे शरण आजपर्यंत 12व्या शतकातील, आणि आज आपण त्यांचे वंशज. याचा अर्थ काय की त्या शिवाचा अंश तुमच्यामध्ये आहे ना. देव तुम्ही आहात स्वतः. आणि भारतीय परंपरा ही आपल्या पूर्वजांना देव मानण्याची आहे. ही प्रतीक आहेत. म्हणजे तुम्हाला एक दिलेली माध्यम आहे मूर्तीपूजा वगैरे, हे माध्यम आहे. परंतु तुम्हाला पूजा इष्टलिंग योगामध्ये, शिवयोगामध्ये तुम्हाला पूजा कुणाची करायची आहे, स्वतःची करायची आहे. स्वतः मधला शिव ओळखायचा आहे. शिव तुमच्यामध्ये आहे आणि तो शिव ओळखून तुम्हाला स्वतःची पूजा करायची आहे. स्वतःची पूजा करायची आहे म्हणजे समाजामध्ये वावरताना तुमचं आचरण पूजे योग्य असलं पाहिजे. हा त्याच्या मागटला मतितार्थ आहे. समाजामध्ये वावरताना जातभेद, वर्णभेद, गरीब श्रीमंत भेद, स्त्री पुरुष भेद, हे भेद सगळे तुमचे संपले पाहिजे. ह्याच्यासाठी शिवयोग आहे. तुमच्या मधली विषमता संपवण्यासाठी शिवयोग दिलेला आहे. आणि ह्या शिवयोगामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची पूजा करायची आहे. म्हणजे तुम्हाला तेवढ्या उच्च दर्जापर्यंत स्वतःचं आचरण घेऊन जायचं आहे. त्याच्या पुढचं वचन आहे, उदय काळाच्या सूर्यापरी, मेघातील विजेसारखी, गर्भातील शिशुसारखी, जमिनीखालील धनसंपत्ती, ज्ञान कलायुक्त भक्ताच्या अंगातून परवस्तू निदर्शित होत आहे. म्हणजे लक्षात घ्या की ही तुमच्या आचरणामधून, ह्या शिवयोगाच्या माध्यमातून तुमच्या आचरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. हे कोण सांगतंय, काड सिद्धेश्वर महाराज. आणि हे काड सिद्धेश्वर महाराज आजचे ह्यांनी जी मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या मठाधीशांचं तरी, म्हणजे मूळ पुरुषांची तरी वचनं अभ्यासाला पाहिजे होती. आज इतर मठाधीशांच्या माध्यमातून, इतर प्रकाशन संस्थाच्या माध्यमातून काड सिद्धेश्वराची वचनं आपण वाचू शकतो. परंतु आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या मठाधीशांची वचनं प्रकाशित केलीत का, विचारा त्यांना. का केली नाहीत?
कारण त्यांना लिंगायत विचारधारेपासून त्या मठाचं सगळं कनेक्शन तोडायचं आहे. ऑलरेडी त्या भागामध्ये मी बऱ्याच लोकांना चर्चा केलेली आहे की तिथं शरण संस्कृतीचे अवशेष त्यांनी संपविलेले आहेत पूर्ण काड सिद्धेश्वर मठातून. लक्षात घ्या, त्या मठाला जी काही संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल, ती कुणी दिलेली आहे? कुणाची आहे ती प्रॉपर्टी? ही प्रॉपर्टी तत्कालीन काळामध्ये लिंगायत लोकांनी दिलेली आहे. कुठल्याही मठाला जी प्रॉपर्ट्या आहेत ह्या सगळ्या जमिनी किंवा जागा ह्या सगळ्या लिंगायत लोकांनी दिलेल्या आहेत. आता ह्या लिंगायत लोकांच्या जमिनीवर उभ्या असलेल्या मठामध्ये आता ही लोक बसली, जी लोक म्हणजे लिंगायत विचारधारे पासून फारकत घेऊन तुम्ही कुठल्या विचारधारेवर काम करताय? तुम्ही लिंगायत धर्म मान्यतेला विरोध करताय. बरं, करताय ती करताय, तुम्ही मुद्द्यावर तर विरोध करा. त्यांचा पुढचा मुद्दा म्हणजे जो समारोपाचा जे त्यांचे मुद्दे होते, आता काही मुद्दे जे म्हणजे जे त्यांची सुरुवातच काय होती की हे जे काही चालू आहे हे देशाच्या राष्ट्राच्या दृष्टीने चांगले नाही. एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष जैन समाजाचा, त्यांचा हिंदू पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या टीसीला रेकॉर्डला आहे त्यांचा धर्म जैन. आपल्या देशामध्ये शीख, जगामध्ये विस्तारलेले आहेत शीख, आणि आपल्या देशामध्ये सुद्धा बौद्ध धर्म आहे. वेगळे धर्म आपल्या देशामध्ये नाहीत अशातला भाग नाही. यांच्यामुळे राष्ट्राला धोका नाही. म्हणजे राष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी लिंगायतांनी धर्म मान्यता मागितली की जी पूर्वाश्रमीची होती. लिंगायत धर्म मान्यता पूर्वाश्रमीची होती, जी स्वातंत्र्यानंतर लुप्त झाली, लुप्त केली गेली. हिंदूमध्ये सगळे मिसळले गेले. हिंदू म्हणजे आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जीवन पद्धती आहे. आमचंही म्हणणं तेच आहे की भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. भलेही तो बौद्ध असू द्या, तो जैन असू द्या, तो शीख असू द्या, तो इस्लाम असू द्या, किंवा तो लिंगायत असू द्या. हे प्रत्येक जण हिंदुस्थानमध्ये राहणारा हिंदूच असेल ना. परंतु आमची आचरण पद्धती गर्भधारणेपासून लिंगैक्य होण्यापर्यंतची जर आमची आचरण पद्धती वेगळी आहे, आणि आमच्या आचरण पद्धतीचं आम्हाला आचरण करण्याचं स्वातंत्र्य जर संविधानानं दिलेलं आहे, तर आम्हाला संविधानिक मान्यता हवी आहे. ह्या लोकांचा, अशा मठाधीशांचा आपल्याला विरोध का आहे? लक्षात घ्या भावानो, 1925ला ही वेळ का आली आहे लिंगायत धर्मावर? असे धर्मगुरू आपल्यावरच कुरगुडी का, आपल्याच प्रॉपर्टीवर बसून का कुरगुडी करतायत? बघा, हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे? शैव भारती शोध प्रतिष्ठान, जंगमवाडी मठ, वाराणसी. आता ह्याच पुस्तकातला तुम्हाला उल्लेख दाखवतो. अठरा 1/25ला म्हणजे रंभापुरी जगद्गुरूची नेमणूक त्यांच्या शिष्यांनी केली. पहिले गुरु लिंगैक्य झाल्यानंतर तिथल्या शिष्यांनी त्या जगद्गुरूची नेमणूक केली. त्या नेमणुकीला उर्वरित 4 जगद्गुरूंनी आणि निळकंठ शास्त्री म्हणून एक होऊन गेलेले आहेत, त्यांनी ऑब्जेक्शन घेतले आणि म्हैसूर राजाकडे त्यांनी कॅव्हेट दाखल केले. म्हैसूर राजानं पहिला निर्णय दिला की ही बहुमतानं झालेली निवड आहे, ह्याच्यामध्ये आधी आम्ही इंटरफेअर करत नाही. तर ह्या निळकंठ शास्त्रींनी तत्कालीन काळामध्ये जे संस्थानिक होते, म्हणजे ते कर्नाटक मधलेच नाही, पूर्ण देशामधल्या संस्थानिकाकडे फिरून फिरून सगळ्यांचे पत्र ह्यांना पाठवले आणि म्हणे एका दिवसामध्ये जवळपास 1000 तार, त्यावेळेस जे ट्रंकवाला होता, ते तार म्हैसूरच्या राजाला पाठवल्या. ते कुठं डेहराडूनला होते, असं ह्याच्यात संदर्भ दिलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं काय आहे की
हे धर्मपीठ आहे. धर्मपीठावर लोकशाहीची गरज नाही, लोकांनी आणि लोकमताचे काउंट करण्याची गरज नाही. तर ही धर्मपीठ आहे. तर ह्या धर्मपीठावर नेमणूक करण्याचा अधिकार ह्या उर्वरित 4 मठाधीशांना देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी म्हैसूर राजाकडे केली. आणि तो आदेश त्यांनी 18/1/1925 मिळवला. याचा अर्थ काय आहे की 18/1/1925 पूर्वी प्रत्येक मठावर मठाधीश हे त्या मठाचे जे अनुयायी होते ते नेमायचे आणि ते योग्य मठाधीश नेमायचे. लक्षात घ्या. आता 4 उर्वरित जगद्गुरू त्या 5वेची नेमणूक करणार. हा कुठला अधिकार आहे? त्या ज्या मठाचे शिष्य हजारोच्या संख्येनं आहेत त्या शिष्यांना ठरवू दे ना. आज थोडक्यात लातूर जिल्ह्यातलं उदाहरण बघा. आज 2 मठावर अशी परिस्थिती आहे की 5-5 वर्षाच्या पोरांचा पट्टाभिषेक केलाय वंश परंपरेनं. ह्या एका निकालाचा वापर करून यांनी वंश परंपरा चालू केली त्या मठावर या लोकांनी. आता जर 5 वर्षाच्या मुलाचा तुम्ही पट्टाभिषेक करता, त्या मुलाला त्याचं शिक्षण घेणं, त्याचं ज्ञान प्राप्त करणं आणि त्या मठाचं जे धार्मिक काम व्हायचं करत तर कुठलेच नाहीत. शिवाचार्य हे सगळे लिंगायत धर्माच्या विरोधातच काम करतात. लिंगायत धर्मासाठी कोणी काम करत नाहीत. परंतु जी काय भोळा बाबडा समाज ह्यांना गुरु म्हणून पाया पडायला जातो. आता 75 वर्षाचा जरी वयस्कर व्यक्ती एखादा म्हणजे कलेक्टर होऊन रिटायर झालेला असू द्या, तो 75 वर्षाचा व्यक्ती त्या 5 वर्षाच्या अज्ञानी मुलाच्या पाया पडणार. ही वंश परंपरा लिंगायत धर्मामध्ये नाही. त्या मठाचं काम व्हायला कमीत कमी 15 वर्ष, अजून 15 ते 20 वर्ष जाणार. आणि त्या 15 वर्ष 20 वर्ष जर ही धार्मिक काम बंद पडलं तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? मग ही असली महाराज आपल्या समोर येऊन बसतात आणि लिंगायत धर्म मान्यता, मी वारंवार मागच्या बी लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे, लिंगायत धर्म मान्यता ही फक्त लिंगायत धर्मीयांसाठी नाहीये. 8000 वर्षापूर्वीची सिंधू संस्कृतीतली शिवसंस्कृती परत प्रस्थापित करणं, समतेची, कायकनिष्ठ, दलाल विरहित समाज रचना प्रस्थापित करणं म्हणजेच लिंगायत धर्म मान्यता आहे. ही सर्वांसाठी आहे. आता तिथं त्यांनी अजून एक अज्ञान पाजळलं की किती लिंगायत महिलांना यांनी मठाधीश केलेला आहे. मी यादी वाचून दाखवतो. याने भारतात राहतात का कुठं चंद्रावर राहतात समजत नाही. मी यादीच वाचून दाखवतो महिला मठाधीशांची. थोडक्यात थोडी वाचून दाखवतो. पूज्य डॉक्टर माता महादेवजी कुडल संगमच्या, ज्यांनी बसव कल्याणमध्ये काम केलं, कुडल संगममध्ये केलं, त्यांचा दिल्लीमध्ये मठ आहे, त्यांचं बेंगलोरमध्ये मठ आहे. खूप मोठं काम लिंगायत धर्म मान्यतेसाठी त्यांनी केलेलं आहे. माता गंगादेवी कुडल संगमच्यात मठाधीश आहेत. अक्क अन्नपूर्णा माताजी लिंगायत महामठ बिदर, डॉक्टर गंगाबिका बसव कल्याण, गुरुमाता नंदाताई जगदाळ त्या कक्कया समाजाचे आहेत. महादेवम्मा ताई खेड संगम, अक्क नागम्मा ताई हुबळी, बसवगीता ताई नागनूर. ही प्रातिनिधिक लिस्ट वाचतोय मी फक्त. त्यांना फक्त माता महादेवी एकच माहिती होत्या, ती सोडून कुठं आहेत म्हणले. ही यादी त्यांना दाखवायला. गंगम्मा ताई गडहिंग्लज त्यांच्याच एरियामध्ये, महात्मा ताई धनगर समाजाच्या. दुसरा त्यांनी काय मुद्दा की आपले तर पंक्ती वेगळ्या आहेत म्हणून, लिंगधारीची पंगत वेगळी आणि बगर लिंगधारीची पंगत वेगळी. भावानं लक्षात घ्या, ज्या लिंगायत काड सिद्धेश्वर मठ हा लिंगायत मठ आहे, त्यांनी आजपर्यंत 2-3 वेळेस लाईव्हवर आलेले आहेत माझ्यावर. ईबीतीचा पट्टा नाही साधा. लिंगायत मठाचा मठाधीशांना ईबीतीचा पट्टा वळलेला नाही साधा, विभूत नाही साधी.
आणि ते आम्हाला धर्म शिकवणार, ते आम्हाला आचरण शिकवणार आणि ती आमचं लिंगायत धर्माचं तत्वज्ञान ठरवणार. आता समतेच्या बाबतीमध्ये बघा, पंकजी त्यांनी म्हणतात ना, SC ST OBC चे जे लिंगायत मठाधीश आहेत त्यांची नावं घ्या. पूज्य ज्ञानप्रकाश स्वामीजी, उर्लिंग पेद्दीमठ, मैसूर, कोडला. बसवप्रभू मादर चेन्नैया पीठ, चित्रदुर्ग. अप्पन्ना स्वामीजी, नावी समाजाचे. इम्मडी सिद्धराम स्वामीजी, वडार समाजाचे, बागलकोट. सिद्ध बसव कबीर स्वामीजी, मुस्लिम समाजाचे. मल्लप्पा स्वामी, नावाडी समाजाचे. मडिवाळ स्वामीजी, परीट समाजाचे. बसवप्रभू कुंभार गुड्डय्या स्वामीजी, कुंभार समाजाचे. अशी पंचमशाली बसव मृत्युंजय स्वामी, सिद्धराम शरण वेल्लाळ, बसव कल्याण. आणि 3 वर्षापूर्वी बसव कल्याणमध्ये आपल्या विरक्त मठाधीशांनी बसव कल्याण मधल्या SC STच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये जेवण केलेलं आहे. जे बसवण्णांनी नागेदेव कांबळीच्या घरी जेवण केलेलं आहे, त्याचा तोच विचार पुढे कायम ठेवण्यासाठी आपल्या विरक्त मठाधीशांनी बसव कल्याणमध्ये 3 वर्षापूर्वी जाऊन SC STच्या घरी स्वतः जेवण केलेलं आहे. यांना लिंगायत धर्माविषयी त्यांचा बोलण्याचा त्वेष बघा. त्या दिवशीचं डिबेट तुम्ही बघा ABP माझावर परत. त्यांचा असा मधून असा राग लिंगायत धर्माविषयी, लिंगायत मठाधीशाचा. आज विषय त्यांच्यावरच घेण्याचं कारण एकच आहे की घर की भेदी लंकाड आहे. ही अशी जी लोक आहेत जी लिंगायत मठावर बसून लिंगायत धर्माच्या विरोधात काम करणारी, ही अगोदर आपण आपल्या एक्सपोज केली पाहिजेत. आणि मीडिया ह्यांना लिंगायत मठाधीश म्हणून बोलवतो. आता लिंगायत धर्म मान्यतेवर चर्चा आहे म्हणल्यानंतर लिंगायत धर्म मान्यतेमध्ये जी सक्रिय महाराज लोक होती, मठाधीश होते, अपेक्षित आहे त्यांना बोलवणं. सरळ आहे, अपेक्षित त्यांना आहे. ज्यांनी त्या विचारधारेला विरोध करतात त्यांना बोलवलं जातं मीडियामध्ये. पुढच्या सत्रामध्ये आपण उर्वरित जी ह्याच चर्चासत्रामध्ये मुद्दे आलेले आहेत ह्याचं आपण परत विश्लेषण करणार आहोत. आणि ह्या चर्चासत्राचं समारोप करताना यांनी काय म्हणतात की स्वतंत्र धर्माचा आकंठ तांडव चालू आहे. त्यांचं म्हणणं, स्वतंत्र धर्मासाठी ऑलरेडी 8 प्रस्ताव नाकारलेले आहेत. स्वामीनारायण, रामकृष्ण मिशन, आर्य समाज असे 8 गेलेले होते सुप्रीम कोर्टामध्ये. लिंगायत धर्म का मिळत नाही हे जर विश्लेषण काडसिद्धेश्वर सध्याचे काय करतात पहा, की असे 8 प्रस्ताव ऑलरेडी गेले होते. हे नाकारलेत कोणत्या बेसवर हे नाही सांगितलं. हे स्वामीनारायण किंवा रामकृष्ण मिशन ज्यावेळेस कोर्टामध्ये गेले त्यांना त्यांचं धर्मसाहित्य प्रोड्यूस करण्यास सांगितलं. आणि मग ह्यांनी जे धर्मसाहित्य प्रोड्यूस केलं कोर्टासमोर, ते धर्मसाहित्य वेदातून घेतलेले एवढे श्लोक, आगमातून घेतलेले एवढे श्लोक, पुराणातून घेतलेले एवढे श्लोक, ही श्लोक मिळून ह्यांनी धर्मग्रंथ तयार करून तिथं प्रोड्यूस केला. आता आगम कुणाचे आहेत? हिंदूचे. वेद कुणाचे आहेत? हिंदूचे. पुराण कुणाचे? हिंदूचे. मग ह्यांनी कोण झाले? लिंगायत धर्माचं असं नाही आम्ही वेदाचे तिरस्कार करणारे आमची वचन आहेत, वेद आगम पुराणाचा आमचा काही संबंध नाही. ते वीरशैवांचा असेल त्यांनी बघावा. लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ हे वचन साहित्य आहे आणि याच्यामध्ये गर्भधारणेपासून लिंगैक्य होण्याचे धर्मसंस्कार सगळे वेगळे आहेत. ह्या बेसवर लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणजे खोटं पण रिटून बोलायला लिंगायत मठाधीशच आणून बसवलाय. कॉन्स्टिट्यूट मध्ये
जैन शीख यांना वेगवेगळ्या धर्माची मान्यता होती. त्यांचं म्हणणं काडसिद्धेश्वर फक्त अल्पसंख्याक मान्यता नव्हती, म्हणून अल्पसंख्याक मान्यता दिलेली आहे. पण लिंगायत संविधानामध्ये धर्म म्हणून नसल्यामुळे धर्म मान्यता मिळणे कदापिही शक्य नाही. हे काडसिद्धेश्वर नावाचा पोपट मीडियानं जाणून बुजून बसविलेले. आता किती खोट आहे हे लक्षात घ्या. आता संविधानामधलंच हिंदू लॉ काय सांगतंय बघा. हिंदू लॉ गव्हर्न नॉट ओनली फॉर हिंदूज, सिख, जैन, बुद्धिस्ट, इट गव्हर्न्स लिंगायत. आता जर लिंगायत जर हिंदूमध्ये गणला गेलेला असता तर संविधानामध्ये लिंगायत ही सेपरेट, हिंदू लॉमध्ये लिंगायत सेपरेट मेन्शन केलं असतं का? ज्या पद्धतीनं सिख, जैन, बुद्धिस्ट हे स्वतंत्र धर्म आहेत त्या पद्धतीनंच लिंगायताचा उल्लेख आहे. त्याच पद्धतीनं याचा अर्थ काय आहे? संविधानामध्ये लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून गृहीत धरलेला आहे. आता ह्याच्या पुढचं त्यांची गोष्ट बघा की जैनांना फक्त मायनॉरिटी दिलेली आहे, त्यांची धर्ममान्यता ह्याच्यात पहिलीच आहे. बाबांनो 1993 मध्ये त्यांची धर्ममान्यता काढली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी मिळवली, परंतु 93 मध्ये त्यांची धर्ममान्यता काढली. काढल्यानंतर त्यांनी जवळपास 7 स्टेटमध्ये त्यांची मायनॉरिटी कायम ठेवली राज्य शासनानं. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस त्यांना धर्ममान्यता 2014ला मिळाली, 30 जानेवारी 2014च्या ऑर्डरनुसार जैनांना परत धर्ममान्यता मिळाली आहे 2014ला. लक्षात घ्या. त्यातकालीन काळामध्ये जैनांना महाराष्ट्रासह 7 राज्यामध्ये मायनॉरिटी स्टेटस होतं. राज्यांना तो अधिकार आहे, धर्ममान्यता नसली तरी मायनॉरिटी राज्यामध्ये त्यांनी डिक्लेअर करू शकतात. प्रत्येक मुद्द्यावर संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न ह्या मीडियामधून केलेला आहे. काही आता नाव घेण्यात अर्थ नाही, परंतु काही लोक ह्याच चर्चेमध्ये ही जी डिबेट झालेली आहे ह्याच्यातल्या उर्वरित मुद्द्यावर आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. आता जर कुणाचे काही प्रश्न असतील तर चर्चेचे मुद्दे असतील काही तर अष्टोरे साहेब, काडसिद्धेश्वर हा कोण आणि त्याची चर्चा करून त्याला का प्रसिद्धी देत आहोत. बरोबर आहे तुमचं, परंतु सर एक लक्षात घ्या की हे लिंगायत मठ आहे. काडसिद्धेश्वर हे लिंगायत मठाधीश, त्यांची वचनं उपलब्ध आहेत 500. म्हणजे बसव समितीने जे वचन पुस्तक प्रकाशित केलंय त्याच्यात काही वचनं त्यांचे आलेले आहेत. 500 वचनाचं प्रकाशन अजून काही दिवसामध्ये भालकी मठाकडून होणार आहे, पूर्ण 500 वचनांचं. तर हा लिंगायत मठ असल्यामुळं ह्यांच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. तो जर इतर समाजाचा मत असता, आपण त्यांना मोठं करण्याचं आणि छोटं करण्याचं नाही. यांनी दुसऱ्या सामाजिक कामामधून जी काही इमेज तयार केली आहे त्यांच्या सामाजिक कामाचं त्यांना ती क्रेडिट असेल. त्या सामाजिक कामातच त्यांनी बोलावं ना. जर त्यांना लिंगायत धर्माविषयी, लिंगायत मठाधीश असून जर काही ज्ञान नसेल तर ढवळाढवळ करू नये ना मध्ये. त्यांना कोणी म्हणजे त्यांनी स्पष्टपणे मीडियाला सांगायला पाहिजे की माझं ह्याच्यामध्ये अज्ञान आहे, मला बोलू नका. तिथं येऊन खोटं रिटून सांगण्याची काय गरज आहे? आणि ह्या गोष्टीमुळं समाजामध्ये जो संभ्रम निर्माण होतो, ह्या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे? अशा लोकांना लिंगायत मठावर बसून, लिंगायतांच्या प्रॉपर्टीवर बसून जी लोक लिंगायत धर्माच्या विरोधात काम करतात त्यांना एक्सपोज करणं गरजेचं आहे. आणि सर माझं एक म्हणणं आहे, जो 19 जानेवारी 25चा जो म्हैसूर राजाचा निकाल आहे तो निकाल बदलून टाकला पाहिजे. आता प्रत्येक मठावर त्या मठाच्या जे शिष्य आहेत त्यांनी मठाधीश बसविला पाहिजे.
ज्ञानानं जो ज्ञान संपन्न असेल, जो लिंगायत विचारधारेला प्रामाणिक असेल आणि विरक्त राहण्याची गरजच नाही. लिंगायत धर्मामध्ये विरक्तीला स्थान नाही. विवाहित राहून सुद्धा सर्व ज्ञान संपन्न मठाधीश बसला पाहिजे. आणि ही परंपरा परत आपल्यामध्ये चालू झाली. जी 800 वर्ष परंपरा ज्या लिंगायत मठावर लिंगायत मठाधीश हे लिंगायत मठाचे त्या संबंधित मठाचे शिष्य बसवायचे, त्या मठावर ही कोणतर तिसरा वंश परंपरेनं बसवून जातात. आता लातूर जिल्ह्यातली 2 मठ मी आता सांगितलं तुम्हाला, मोठी मठ आहेत. 5-5 आणि 7-7 आणि 8-8 वर्षाची मुलं जर त्याच्यावर पट्टाभिषेक केले असतील तर त्यांचं काम चालू व्हायला किती वर्ष लागणार आहेत? ह्याला जिम्मेदार कोण आहे? त्याच्यासाठी परत आपण आपल्या पहिल्या पद्धतीवर आलं पाहिजे. भारतीय लोकशाहीचा किंवा जागतिक संसदेचा निर्माता लिंगायत धर्म आहे, बसवण्ण आहे. 770 शरण आहेत. लोकशाही मान्य असलेला हा धर्म आहे. तर लोकशाही पद्धतीनंच मठाधीशांची सुद्धा इथून पुढे नेमणूक झाली पाहिजे. म्हणजे ही अशी लोक बरोबर आहे विश्वनाथ. शरणार्थ ताई, विश्वनाथचा प्रश्न आहे, हिंदू संस्कृती आणि सिंधू संस्कृती यात फरक काय आहे? हिंदू संस्कृती हिंदू ही आचरण पद्धती आहे. ॲक्च्युअल हिंदू कुठल्याही महागडल्या धर्मग्रंथामध्ये आलेला उल्लेख नाही, परंतु वैदिक धर्म आहे. तो वैदिक धर्म इसवी सन पूर्व 1000-1500 वर्षापासून हा वैदिक धर्माचं साम्राज्य आहे. परंतु सिंधू संस्कृतीमधला हा त्याच्यापूर्वी 4000-5000 वर्षापूर्वी 6000 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेली सिंधू संस्कृती आहे. आणि त्याच्यामध्ये जी संस्कृती होती ती कायकनिष्ठ संस्कृती, आणि त्याच्यामध्ये जे अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये शिवाचे, उमेचे आणि 7 आसरांचे अवशेष सापडलेले आहेत, ज्या आजही भारतीय समाजामध्ये आदरणीय दैवत आहेत. तर त्याच्यामध्ये ही जी वैदिक व्यवस्थेमधले जी कोण दैवत आहेत त्यांचे कुणाचेही अवशेष त्या सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले नाहीत. हा मूळ फरक आहे. ही नंतरची आहे वैदिक संस्कृती. तर वेळ खूप झालेला आहे. आपण परत ह्याच्यामध्ये मेसेजमध्ये आपण चर्चा करत राहू. तर मी थांबतो आता. कोणाचे काही ह्याच्यावरचे प्रश्न असतील, आपण अनुभव मंटपच आहे हा, आपण ह्याच्यात वारंवार चर्चा घडल्या पाहिजेत. कुणाच्याही काही शंका असतील आपण त्याच्यामध्ये मेसेज बॉक्समध्ये टाकू शकता आणि आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपण त्याच्यात चर्चा करू. आणि आता थांबतो. सर्वांना शरणू शरणार्थ.